नमस्कार मंडळी. आपल्या भारत देशावरती आपल्यापैकी प्रत्येकाचं अत्यंत नितांत प्रेम असतं, परंतु हे भारतावरचं प्रेम व्यक्त करण्याचा आपल्याकडे कोणताही मार्ग नसतो. आपण देशासाठी आपल्या जवानांबरोबर सीमेवर जाऊन लढाई तर करू शकत नाही, युद्ध करू शकत नाही, पण आपल्यासाठी काही सोपे मार्ग उपलब्ध असतात. त्यातला एक सोपा मार्ग मी तुम्हाला आज सांगणार आहे. अमेरिकन व्हॉट्सॲपला संपूर्ण स्वदेशी पर्याय असणारं आराधताई. व्हॉट्सॲपमध्ये जी फीचर्स आहेत ती सगळी फीचर्स आपल्या स्वदेशी आराधताईमध्ये तर आहेतच, त्याशिवाय म्हणजे व्हॉट्सॲपपेक्षा जास्त काही फीचर्स आपल्या या आराधताईला आहेत. तुम्ही डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला तिथे स्टोरीज नावाचं बटन दिसत असेल. हे स्टोरीज म्हणजे अमेरिकन व्हॉट्सॲपच्या अपडेट्सला असलेला पर्याय आहे. स्टोरीज अगदी तसंच्या तसं काम करतं जसं व्हॉट्सॲपचं अपडेट्स काम करतं. त्याच्या बाजूला हे मीटिंग नावाचं बटन जे आहे किंवा मीटिंग नावाचं ऑप्शन जे आहे ते व्हॉट्सॲपमध्ये उपलब्ध नाही, अमेरिकन व्हॉट्सॲपमध्ये उपलब्ध नाही, जे आपल्या भारतीय आराधताईमध्ये आहे. त्याच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल चॅट्सचं बटन. अमेरिकन व्हॉट्सॲपमध्ये चॅट्समध्ये जेवढी काही फीचर्स आहेत तेवढी सगळी आणि त्याच्यापेक्षा जास्त काही फीचर्स आपल्या स्वदेशी आराधताईमध्ये आहेत, तुम्ही तपासू शकता. त्याच्या बाजूला जो टॅब दिसतोय सगळ्यात उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये तो आहे कॉल्सचा टॅब. म्हणजे ऑडिओ कॉल्स आणि व्हिडिओ कॉल्स यासाठी हा कॉल्सचा टॅब खाली दिलेला आहे. आपल्या स्वदेशी आराधताईमध्ये एक असं फीचर आहे जे अमेरिकन व्हॉट्सॲपमध्ये नाहीये. त्याचं नाव आहे क्लाउड बॅकअप. तुम्ही कधीतरी अनुभवलेलं असेल की आपला मोबाईलचा हँडसेट बदलल्यानंतर व्हॉट्सॲपच्या सगळ्या पोस्ट निघून जातात, परंतु आपलं आराधताई मात्र असं नाहीये. आपले आराधताई आपल्याला मोफत क्लाउड बॅकअप देत आहे आणि अनलिमिटेड क्लाउड बॅकअप आपल्या चॅटसाठी देत आहे. आपल्या महत्वाच्या सगळ्या पोस्ट, आपल्या महत्वाचे सगळे मेसेजेस, आपले महत्वाचे फोटो सगळे आपण ह्या आराधताईवरती सहजपणे स्टोअर करू शकतो. आणि आपण कितीही मोबाईल बदलले तरी नवीन मोबाईलमध्ये फक्त मोबाईल नंबरनी लॉग इन केलं की जुन्या सगळ्या पोस्ट आपल्या आराधताईमध्ये परत येतात. हे विशेष असलेलं फीचर अमेरिकन व्हॉट्सॲपमध्ये नाहीये. मग तुमचं जर आपल्या भारतावरती प्रेम आहे आणि देशभक्ती व्यक्त करण्याचा इतका सोपा मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे की भारतीय ऍप्लिकेशनचा वापर करणं, आणि त्यातलं एक ऍप मी फक्त तुम्हाला आज सांगितलं, आराधताई. तुम्हाला विनंती आहे की आत्ताच प्ले स्टोअरवर जाऊन आराधताई डाउनलोड करा. आराधताई वापरणं सुरू करा. तुमच्या घरातल्या आणि तुमच्या जवळच्या मित्रांपैकी 5-10 लोकांना, कमीत कमी 5-10 लोकांना आराधताई डाउनलोड करायला लावा. तुमचे छोटे छोटे ग्रुप्स बनवा आणि आराधताईचा प्रचार आणि प्रसार करायला मला आणि देशाला मदत करा, ही तुम्हाला नम्र विनंती आहे. बघूया तुमच्या शब्दाला किती लोक मान देतात आणि तुम्ही किती लोकांना आपल्या स्वदेशी आराधताईवर आणता. सगळ्यात शेवटी मी एवढंच म्हणू शकतो, डिजिटल आत्मनिर्भर भारत की जय.